श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनात ज्या वेळेस काही दिसत नाही, काही सुचत नाही, सर्वजण आपल्याकडे फक्त पाठ फिरवतात आणि आपण दुःखाशी झुंजत असतो, त्याच वेळेस आपल्याला साथ देतात ते म्हणजे आपले परमात्मा परमेश्वर. ज्या वेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस देव दिसतात. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, काही झालं तरी परमेश्वरावरील विश्वास कमी होऊ द्यायचं नाही. जीवनात जे घडेल ते चांगल्यासाठी घडेल. आपण फक्त आणि फक्त सकारात्मक राहायचं. जे व्हायचं ते होणारच आहे, परंतु चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला परमेश्वराची जोडून राहणे गरजेचं आहे. जो परमेश्वराशी खरोखर जोडलेला आहे त्याला आयुष्यात दुसऱ्या कोणाचा पाय पकडण्याची गरज येत नाही. म्हणून परमेश्वराच्या चरणाशी राहा. जे घडायचं ते घडेलच, परंतु आपण आपलं कर्म करत राहायचं. बाळांनो, विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. कारण जर विश्वास नसेल तर भगवंत कधीच तुमच्या मदतीला येणार नाही. म्हणून विश्वास ठेवा. विश्वास कायम असेल तर देवही तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. बाळांनो, सर्व काही आपल्या कर्मावरच आहे. ज्याचं कर्म चांगलं आहे ना, त्याला आयुष्यात कधीच कोणती गोष्ट कायमस्वरूपी मात्र देऊ शकत नाही. एक ना एक दिवस प्रत्येक गोष्टीचा अंत होतोच आणि तुमचा वाईट दिवसाचा अंत आत्ता जवळ आला आहे. विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल की चांगलं वागून लोक कायम त्रासमय जीवन जगतात आणि जे वाईट वागतात ते चांगले जीवन जगतात. परंतु बाळांनो, असं नाही. एकदा पापाचा घडा भरला की त्याच्या पुढील सर्व पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पापाचा घडा कधीच भरू देऊ नका. आपल्याकडून किंवा आपल्या पूर्वजाकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या, काही पापाचा काम झालं, त्याची परतफेड म्हणून आपल्याला येथून पुढे फक्त पुण्य करायचे आहे आणि ज्याचा पुण्याचा घडा भरतो त्याला मोक्ष नक्की मिळतो. म्हणून आपल्याला पापाचा नव्हे तर पुण्याचा घडा भरायचा आहे. लक्षात ठेवा, ज्याचा विश्वास आहे त्यांनीच कृपया हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, ज्या दिवशी आपल्याला सर्वत्र अंधार दिसतो, कधीच आपल्याला अशा वेळेस दुसरा कोणी साथ द्यायला येत नाही. त्यावेळेस फक्त आपले परमेश्वर आपल्या साथ देण्यासाठी येत असतात. म्हणून विश्वास ठेवा. जीवनाचा खरा मार्ग आपल्याला परमेश्वरच शिकवतील. त्यांनी सांगितलेला प्रत्येक मार्ग हा सत्याचा असेल आणि आपलं भविष्य उजळणार असेल. म्हणून बाळांनो, विश्वासाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही, कारण परमेश्वराच्या मनात जे येते ते आपल्याला समजत नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. फळ देण्याचे काम परमेश्वर करतील. बाळांनो, माणसाला फक्त अपेक्षा असतात, परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं. तर बाळांनो, फक्त अपेक्षा ठेवू नका, तर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. जीवनाचे घडायचे ते घडेल, परंतु आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं प्रयत्न करायचे, कशी भक्ती करायची याचं सर्व ज्ञान असायला पाहिजे. नवनवीन दिवसामुळे नवीन गोष्टी शिकवणे देखील गरजेचं आहे. जीवनात फक्त आहे तेच धरून राहायचं नाही, तर ज्याच्याकडून चांगले शिकायला मिळतील तेच शिकून घ्या. कारण जीवनात जो ज्ञानी माणूस आहे तोच पुढे जातो. जगात जे घडत आहे त्याचं ज्ञान असायला हवं, परंतु वाईट गोष्टीचे नव्हे तर चांगल्या गोष्टीचा ज्ञान असायला हवा. बाळांनो, परमेश्वर आपल्याशी वागतात ते आपल्या चांगल्यासाठीच वागतात. कधी कधी खडतर होतात, कधी कधी मायेने जवळ घेतात, कधी कधी प्रत्येक संकटातून वाचवतात. म्हणून बाळांनो, हे रूप आपल्याला देवाचे कायमस्वरूपी बघायला मिळतात. म्हणून ते आपल्याला आईप्रमाणेच आहे. आपण त्याच्या बाळाप्रमाणे आहोत आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत आहे आणि आपण ती शिकायची आहे. कोणीच मागे नाही राहिलं तर मग आपण का मागे राहायचं? आपण का डगमगायचं?
का भीती बाळगायची? ज्यांना भीती बाळगली तो कायमचा मागेच राहिला. ज्यांनी प्रयत्न केले तो पुढे निघून गेला. म्हणून बाळांनो, प्रयत्न करत राहा. जे साध्य होत आहे ते साध्य करून घ्या. जीवनात फक्त आळस बाळगू नका, कारण ज्याच्या अंगात आळस आहे तो प्रत्येक गोष्ट पुढे ढकलतो. कल करेसो आज कर, आज करेसो अभी कर. उद्याचा परवा आणि परवाचा पुढे लोटू नका. उद्या करायचं तर आजच कर, आत्ताच करा. हेच परमेश्वराला हवं आहे. परमेश्वर फक्त परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत पास होण्याचं काम आपलं आहे. म्हणून बाळांनो, परीक्षेत पास झाल्याशिवाय थांबू नका. काहीतरी केल्याशिवाय मागे हटू नका. मोठा माणूस बनल्याशिवाय मागे बघू नका. मागे वळायचं नाही. भीती बाळगायचं काहीच नाही. जगायचं तर थाटात. जीवनात ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली त्यांनीच तुमच्या पुढे पुढे केलं पाहिजे. म्हणून बाळांनो, आपल्याला आईवडिलाचे नाव मोठे करा. आपल्या स्वामीचे नाव मोठे करा. आपोआप लोक तुमच्या जवळ येतील. जे घडायचे ते घडेलच. परंतु जीवनात काहीतरी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही ज्या वेळेस प्रयत्न कराल त्याच वेळेस देवाची मदत तुम्हाला मिळेल. मार्गदर्शन दिसत नसेल ना, काही सुचत नसेल ना, तर देवापुढे 2 मिनिट जाऊन तरी बसा. देवाला वंदन तरी करा. देवाकडे मागणी तरी घाला. बघा, देव तुम्हाला मार्ग दाखवतील. कारण बाळांनो, ज्या दिवशी सर्वच मार्ग बंद होतात त्या दिवशी फक्त स्वामी समर्थ महाराज नवीन मार्ग निर्माण करू शकतात. आणि या जगाच्या निर्मात्याला नेहमी फक्त त्याच्याकडे मागू नका, तर त्याला नेहमी धन्यवाद देत जा. कारण परमेश्वराने एवढं सर्व काही आपल्याला दिले, एवढं चांगलं जीवन आपल्याला दिले, त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत. परमेश्वर ज्या प्रकारे आपल्याला बाळाला चांगली शिकवण देतात त्याच प्रकारे त्या बाळाने देखील चांगलंच वागायला हवं. कारण कोणत्याही आई बापाला असं वाटत नाही की आपल्या मुलाने चुकीचं वागावं. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे. तुमच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. हीच भगवंताची अपेक्षा आहे. जर तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल ना तर करू नका, परंतु त्याला त्रासही देऊ नका. कारण जिथे आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही तर ठीक आहे, भगवंत नाराज होणार नाही. परंतु तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करता येत नाही, त्या उलट जर तुम्ही वाईट गोष्टी करत आहात तर भगवंत कधीच तुम्हाला माफ करणार नाही. बाळांनो, परमेश्वराची अनंत रूपे आहेत. कोणत्याही रूपात भगवंत येऊन तुम्हाला मदत करतील. फक्त तुमची नीतिमत्ता साफ असायला हवी. ज्याची नीतिमत्ता साफ आहे ना, तो जीवनात काहीतरी करू शकतो. ज्याची नीतिमत्ता साफ नाही, ज्याचं मन साफ नाही, तो जीवनात कधीच काही करू शकत नाही. कोणाच्याही घरामध्ये भांडण लावू नका. आपल्याही घरात चांगले राहा, चांगलं वागा, चांगलं बोला. आपोआप समोरची पिढी ही चांगलीच होईल आणि तुम्ही किंवा तुमच्या हातून, तुमच्या पूर्वजाच्या हातून झालेली सर्व पापे घेऊन जातील आणि तुम्ही मोक्षाकडे जाण्यासाठी मोकळे व्हाल. बाळांनो, हे जगाचे सत्य आहे आणि हेच सत्य कायमस्वरूपी राहणार आहे. फक्त तुम्ही बघत राहा. जे स्वामी सांगतात तेच घडणार आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.